शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात. काँग्रेस, तृणमूल, द्रमुक, सपा ते ठाकरे आणि शरद पवारांचा पक्षाकडून विधेयकाची भ्रूण हत्या. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. हे महिला आरक्षणाचं नाही तर मतदारसंघ तोडफोड बिल होतं. 2023 मध्येच नारी शक्ती विधेयक मंजूर. आता कोणती भ्रूण हत्या झाली? संजय राऊतांकडून फडणवीसांना जुन्या ट्विटची आठवण. 2023 मध्ये समर्थन देणाऱ्यांनी सरड्यासारखे रंग बदलले. काँग्रेस, ठाकरे सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा महिला विरोधी चेहरा उघडा पाडू. फडणवीसांची टीका. महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांना ओपन डिबेटचं चॅलेंज. फडणवीस अभ्यासू आणि हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल. सुप्रिया सुळेंची टीका. तर फडणवीस सांगतील ती जागा आणि वेळ मान्य. सुळेंनी ओपन डिबेटचं चॅलेंजही स्वीकारलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यामधल्या सभेपूर्वी पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर. बॅनरवरून आमदार महेश शिंदेंचा फोटो हटवल्यानं नाराजी उघड. महेश शिंदेंना सभेचं निमंत्रणही नसल्याची माहिती. स्वतःच्या जीवावर निवडून येतो. आमदार महेश शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर, तर ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. मंत्री प्रताप सरनाईकांचा महेश शिंदेंना चिमटा. 10 मे पर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सरकारला महागात पडेल. अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा. संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक. पाणी टंचाई रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष टीम तैनात करण्याचे आदेश. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अल निनोचा सर्वाधिक परिणाम. सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस पडणार, हवामान खात्याची माहिती. हातात पिस्तूल, पैशांची बंडलं आणि धारची सवारी. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी अयानच्या लाईफस्टाईलचे चक्रावून टाकणारे व्हिडिओ समोर. थार मालक राजेश प्रजापतीची पोलिसांकडून चौकशी. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी अयानला कृत्याचा पश्चाताप नाहीच. जे घडलं ते संमतीनंच, आरोपी अयानचा दावा. पोलीस चौकशीमध्ये माहिती उघड. मानवी तस्करी प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. संबंधित प्रकरणाची सरकार पूर्ण चौकशी करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडून झाडाझडती. 2 दिवसांपासून 4 सदस्यीय पथकाकडून तपास. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर होणार. विदर्भ, मराठवाड्यासह वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावतीमध्ये घरांची पडझड, तर परभणीमध्ये आंबाबाग उद्ध्वस्त. तातडीनं पंचनामा करण्याची मागणी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.